पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। हायस्कूल शेजारी व मागासवर्गीय व ओबीसी बांधवांच्या घराशेजारील वीटभट्टी बंद करा अन्यथा उपोषणाचा इशारा। टाकळीवाडी सरस्वती हायस्कूल शेजारील व मागासवर्गीय व ओबीसी बांधवांच्या घराशेजारील वीटभट्टी बंद करण्याकरता मागासवर्गीय व ओबीसी बांधव व भगिनींनी सही करून माननीय जिल्हाधिकारी सो कोल्हापूर, माननीय तहसीलदार सो शिरोळ, ग्रामपंचायत टाकळीवाडी, पोलीस स्टेशन कुरुंदवाड यांना निवेदन देण्यात आले। जर 8 दिवसात वीटभट्टी बंद करण्यात यावी अन्यथा आम्ही आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी ग्रामपंचायतकडून कुंभार बांधवांना स्वतः स्वखर्चाने वीटभट्टी काढून घेण्याच्या नोटीसही बजावल्या आहेत, परंतु अद्याप वीटभट्टी काढलेली नाही। यावेळी कुंभार बांधवांशी संपर्क साधला असता आमच्याकडे आमचा पारंपरिक व्यवसाय करण्यास पर्यायी व्यवस्था व सुविधा उपलब्ध झाल्यास आमच्या वीटभट्टीचा व्यवसाय बंद करून इतरत्र हलवित आहोत, तर सर्व टाकळीवाडीतील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेत आहोत असे सांगितले। तर टाकळीवाडीतील वीटभट्टी व्यवसाय लांब जाणार हीच चर्चा गावात रंगलेली आहे। व्यवसाय 9 कुंभार चालवत आहेत गेले कित्येक वर्षे, पण आज 10 वर्ष झाले तिथले नागरिक ग्रामपंचायतला वेळोवेळी नोटीस देऊन त्यांना सांगत आहे की बाबा आम्हाला प्रदूषणमुक्त करा, पण ह्याचं ग्रामपंचायत फक्त नोटीस देतं आणि बघायची भूमिका करतं, त्याच्यानंतर कुठली कारवाई केली जात नाही। आता परवा 15 दिवसापूर्वी त्या गावकऱ्यांनी 50 लोकांच्या सह्या आहेत त्याच्यावर, ह्या लोकांनी त्यांना नोटीस दिलं, म्हणजे अर्ज केला, ग्रामपंचायतीला फक्त नोटीस दिल्या। त्या नोटिसामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की सर वाचून त्या उल्लेखामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही वीटभट्टी बंद करावी म्हणून। वीटभट्टी बंद करावी, कायदेशीर कारवाई केली जाईल, कायदेशीर कारवाई केली जाईल, परंतु कुठलीही कारवाई त्यांच्यावर केलेली नाही। म्हणून गावकऱ्यांनी जिल्हा अधिकारी, प्रदूषण अधिकारी, प्रांत तहसीलदार साहेब, गट विकास अधिकारी, आपले मंडल अधिकारी, तलाठी आणि ग्रामपंचायतला परत नोटीस दिली, निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला प्रदूषणमुक्त करा नाहीतर आम्ही उपोषण करू। पण ते गेले 8 दिवस झाले त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। मी तहसीलदार साहेबांना निवेदन करतो की स्वतः येऊन ते पंचनामा करावा, त्या गावकऱ्यांची व्यथा बघावी। तिथं वयस्कर माणसं आहेत, त्यांची तिथं आलेले आहेत, 80 वर्ष 77 वर्ष झाले, त्यांना दमाचा प्रॉब्लेम आहे, प्रदूषण मुक्त करा आणि त्यांचं जीवन वाढवा। तर तुम्ही त्यांचं जीवन वाढवलं नाही तर आम्हाला सर्व गावकऱ्यांना तुमच्या दालनामध्ये येऊन तिथंच उपोषण करून आम्हाला आमचा जीव द्यावा लागेल। त्याची तुम्ही दखल घ्यावी आणि तुरंत ते थांबवावं, एवढं मी तुम्हाला हे करतो। तुम्हाला निवेदन दिलेलं आहे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।